आणि माई फजिती झाली बोलो जय मा काली खलबला हा अरे बापा तिचा तोरा अरे जशी आणि मी सांगतो ना सर्वात जास्त धुमाळा केला लाडक्या बहिणीनं जेव्हा ते 1500 रुपये तिच्या खात्यात येऊन राहिले अरे नवऱ्याला कापून ते बैल समजते चल ज्या दळण आणाले ज्या चक्कीवर ज्या केवायसी कराले नाही तर त्याच्यात म्हणले 1000 रुपये नाही देईन म्हणते मला धमकी देते छोटी काही हरकत नाही 1000 मी माझ कामाचे माझी पत्नी आहे मी माघार घेतो देरीवर तर बसून न राहिली 2 गोष्टी झाल्या तर आधी त्या माताराणीची आराधना करतो त्याच्यानंतर मी आपल्या पत्नीला आवाज देतो एका आवाजात कधी बोलत नाही चला पुन्हा एक आवाज घेऊन बघतो माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग ए राधा मी आवाज दिला सीधा साधा सांगू देते काय इरादा ए माझी लाडाची राधा आवाज काय सांगू बाई 15 दिवसाचा जमाना झाला घरचा जीव खरी नाही बहिणीच्या घरी जातो म्हणाले संक्रांतीचे मस्त चिवडा लाडू शंकरपाळे खाले पण बाई 15 दिवस झाले घरपर्यंत ना आले पण थोड्या गोष्टी दाखवून बसले पण आज सुद्धा पण घरी ना आले पण काय ना असे ना पती म्हणजे परमेश्वर असे म्हणतात ना त्यांनी मला एकदा म्हणतात 2दा आवाज दिला राधा 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 पण मी त्यांच्या आवाजासमोर नाही गेली काय करू गो सकाळपासून जे तेवढे काम असतात मला संध्याकाळपर्यंत करतच नाही काम पतीच्या हाकेला मानते नाही हे एक बाईचे कर्तव्य आहे पण अगोदर अशी करते देवाची देवपूजा करून घेते मग तिच्या सुद्धा 2 शब्द प्रेमाने बोलते स्वीकार करो ना करती हूँ तुम्हारा
माझी नारी ग. अहो तुम्हाला माहित नाही का आज वार वाटणी आहे त्याच निमित्ताने थोडीशी पूर्ण कामं करत होती मी. कोणते काम? कोणते काम म्हणजे अहो आज सकाळी उठली झाडझुड केली मस्त सडा शिपली त्याच्यावर सुंदर रांगोळी काढली पाणी गरम केली मुलाबाळांना आंघोळ करून त्यांना शाळेत पाठवली. सकाळपासून जे उठते संध्याकाळपर्यंत तेवढे काम करते मी एकटी बाई. आणि तुम्ही घरी राहून का करता हे घ्या नागपूरची पद्धत. हिरोती घ्या मीठ घ्या असं ए राधा तुरे इको कमी कर भाषा इको कमी कर. भाषा समजली पाहिजे आमची. लोकांच्या कानापर्यंत शब्द पुरा क्लिअर गेला पाहिजे. ए राधा काय? मला सांग काय तुला बाप आहे? हो. तुला माय आहे? एखादी वेळा तुझा बाप इथून जात असेल रामटेकच्या बाजारात जाते आणि त्याले कधी उशीर होत असेल याले कसा आणि तुझी माय जेव्हा तुझ्या बापाने विचारत असेल कशी काय एवढे वेळ का आलू सिलत होते का हो? माय बाबाचं नाव नाही घ्यायचं हो. काऊन तुले माय हे तर काय सारखी वाटते का? आणि मी नवरा होतो फिरवाचा भावरा हो का? ए काय मला सांग काय हो? आपला धंदा कशाचा म्हटलं नारी ग. आपला धंदा म्हणजे दया दुधाचा. ह्या दुधाचा आहे. पण माहितीये का कारभारी तुम्ही मला छोटीशी दूध डेअरी टाकून दिली. दूध डेअरी टाकून दिली. मग मला सांग काय 15 दिवसात जमणा झाला तू त्या डेअरीवर तर बसून काढणार राहिली. डेअरीवर का नाही बसून राहिली म्हणता काही एवढा मोठा चेपडा नाक करून सांगून राहिला हो कारभारी. 15 दिवसापासून आपल्या बहिणीच्या घरी होते चिवडा लाडू शंकरपाळे बापरे का नाही खात होते हो. एक तरी दिवस फोन केले का की राधा कुठं चुकत आहे कुठं दुखत आहे लाडू आणून देऊ का चिवडा आणून देऊ का. आणि आज का मला तर मस्त चिकना चोपडा करायला इकडे ये माझ्याकडे असा एकतरी माणूस दाखव मले का त्या चुलीमध्ये पाणी तपल्यावर मी काड्या फुटू शकते बाबा. कोणी त्या चुलीमध्ये काड्या पाणी तपतले लावते आणि पाणी तपून झालं का त्या काड्या बाहेर काढा लागते नाही ते आग उरलेले लागते. अहो तुम्ही ऑर्डर म्हणा की बरं म्हणा आजपासून तर सल्ला धंदा करणार नाही म्हणजे पक्का तुला विचार केला? पक्का विचार केली. बाय मारतो आता छक्का. मला सांग काय राजमाता जिजाई माता रमाई आणि आई माझी सावित्रीबाई फुले जिने शिक्षणाचा मान या देशाला दिला. बरोबर आहे. मला सांग राधा तिघींच्या फोटो मध्ये प्रतिमेमध्ये त्यांचा शेव कुठं आहे? हो कारभारी तुम्हाला एवढं पण नाही माहित का त्यांचा शेव त्यांच्या डोक्यावर आहे. डोक्यावर आहे. आता तुले 1.5 वर्ष झाला घंटा मुक्तीची अध्यक्ष बनली तर त्या शेव कुठं आहे? मला सांगतो काकू काय जेव्हा तर लग्न झालं का नाही हे लंबी होत चालली मी आता होत चालू त्याच्यामध्ये माझा खेदोस आहे आई काय तो त्याला कोणाचा? अगं तुम्ही किती पाडा तो दूध डेअरीचा धंदा नाही करणार म्हणजे नाही करणार. असा कसा नाही करणार? महापाशी बाबूराव आहे. तू टेन्शन नको घेऊ. मला सांग काय तुले 5,000 रुपये दिले होते लुगडं शिवाले दिले होते. कोणता बदमाश टेलर आहे किती मला कपडे शिवणार? काय हो त्याला इकडं माझ्याकडे इकडे ते बाबाजी मरते रे बाबाजी. मध्ये सांग काय हे समोरून लुगडं बरोबर शिवलं याच्यात काही वाद नाही. याचे कपडे कोण खाल्ले ते बघा. हा मॉडेल कोण खाल्ला इकडे दाखव. कोण खाल्ले हे कपडे? हो कारभारी मला एवढं पण नाही माहित का आजकाल बायांची फॅशन आहे. काय त्या माझ्या सावित्रीबाई फुले लोक शेण मारून फेकत होते. ज्या जिजाईने छत्रपती शिवाजी महाराज दिला त्या जिजाईले मोगल लोक छेडत होते पण त्या आईनं माझ्या 17 काठीचं लुगडं घालणं नाही सोडलं. ते आजी आज मी तमाशा पाहत आहे लुगडं घालून तिच्या डोक्यावर पदर पाय तसाच आहे. ते सुंदर नाही आहे का? सुंदर आहे. हे भारताची संस्कारी परंपरा. हे परंपरा आणि संस्कार हे आवश्यक आहे राधा. पैसे कोणी कमावते पण चटणी भाकर मध्ये समाधान होते माणसाले जर तिथे समाधान असेल तर संस्कार आणि इज्जत असेल तर पैशाले मोल नाही ना दादा. मला सांग काय मी तुला पैसे देत नाही त्यापाशी पैसे नवीन नवीन कानातले नवीन नवीन बांगड्या नवीन नवीन लुगडं घ्यायला पैसे येते कुठून येते सांगू का कारभारी लाडका भाऊ टाकते ना माझ्या खात्यामध्ये हर महिन्याला 1500 रुपये
एवढे बाहेर विचार हो भेटते आम्हाला मान आहे मग? आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे असं. बहिणीने दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश आणि भाटव्याले काय ना भेटलं तर भाटवा करून राहिला कुचकुच हो, तुम्ही खूप राहता. तू साधारण बहीण मुख्यमंत्र्याची झाली आणि या भाटव्याला कडाव ठेवलं अशी कोणती नौबत आली तुले केली 1500 चालू त्याचा काय आदर धरा आणि सांग त्या लाडक्या भावाले काय सांगू तुले केली 1500 चालू तर आम्हाला 500 चालू कर हो हो, काय पाहिजे? तुम्हाला 500 रुपये कशाला पाहिजे बा कायले पाहिजे पिढी फुकाले पाहिजे अहो तो तुम्हाला फाटवा वाढला तर 2000 रुपये महिना होते नाही जिथे का हो म्हणतात त्या पैशाचं तुला सांगतो काय? हे पैसे जीवनाले नाही पुरले ग मग? या पैशाची एक पुस्तक घे पुस्तक घे. पुस्तक माझ्या राजमाता जिजाईचं जीवन चरित्र वाच जिने छत्रपती शिवाजी महाराज दिला असं. ते पुस्तक वाचशील हं. तर आपला मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही बरोबर राजा आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो अरे हवा कह रही है घटा कह रही है ये दिलकश नजारा है ये दिल ही तो समझेगा दिल ही तो जानेगा दिल का इशारा है मोहब्बत ने मोहब्बत से प्यारा है मोहब्बत ने मोहब्बत से प्यारा है काय म्हणतो मी तुला काय चल लक्ष असू दे दादा सांगा बरं अरे हे लाडक्या बहिणीचे तुझे 1500 अरे हे लाडक्या बहिणीचे तुझे 1500 अगं हे जन्माले पुरतील का आणि झगडे करून तर आपल्या प्रेमाचे अगं हे तार हे जुळतील का पण ऐकून घे वेळ आहे, जीवन हा वेळ आहे. ऐकून घे, वेळ आहे, जीवन हा खेळ आहे. हे लाडक्या बहिणीचे तुझे 1500 जन्मात पुरतील का? सगळे करून आपल्या प्रेमाचे तारे हे जुळतील का? हे लाडक्या बहिणीचे तुझे 1500 जन्मात पुरतील का? सगळे करून आपल्या प्रेमाचे तारे हे जुळतील का? ऐकून घे, वेळ आहे, जीवन हा खेळ आहे. ऐकून घे, वेळ आहे, जीवन हा खेळ आहे. चांगली नाचत होती तर काय झालं आता? मला सांग काय नाचत होती मी काय मोहम्मद रफी हो का नाही हो तुमचा आवाज मी ऐकते त्या नवरा हो हो माझा नवरा विचाराच्या गोष्टी सांगत आहोत हो बाबासाहेबांनी हिंदू गोडविल कोणासाठी लिहिलं आमच्या बायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर काय होता काय होता एखाद्या स्त्रीच्या अंगाने जरी स्पर्श झाला हो. तरी माझा राजा हात कापत होता खरं गोष्ट आहे ते तीन माझ्या राजाची होती ग हो. आणि म्हणून तुम्हाला समजण्याची गरज आहे फॅशन एव्हरीथिंग म्हणजे फॅशन हे सर्व काही नाहीये नाही विचारसरणी आवश्यक आहे माणसाला बरोबर आहे आणि विचारसरणी हे महापुरुषापासून शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मी काही म्हणतो जरा
विसरली या सुरतचं काढी जळते ग पण ऐकून घे राम राम काय ती भारी रागवून त्या साधू कोकल्या कोणाला म्हणते बस तू बोकल्या सर्रास तुला म्हणतो मला म्हणते तू कोण आहे गावच्या माझं आणि मी कोण गावच्या पाटील. पाटील हो दे गावाला. हे करा आपल्या छातीवर हात ठेवून सांग हा, ठेवला. आपल्या छातीवर ठेवणं बे माझ्याकडे. तर मी मेलो पाहिजे का करायला का? एका लोणच्याचा गाजा का ठेवला. ठेवला या पुऱ्या गावात मायजन मोठा का पाटील मोठा मी म्हणतो पाहिजे मोठा काही ना मोठा तू काय ना मोठा ऐकून घे 20 एकर शेती माझ्या घरी आहे पोळ्यातून पहिले जोडी माझी सुटते होडी माझ्या हाताने पेटते म्हणून मी झालो मोठा आणि आता तू काय ना मोठा पाटील हा. तुम्ही आपलं सांगितलं हा. माझ्या पाहिल्या का का माझ्या घरवर 100 बाया काय लेते पालक पुढे का उठाले ते मेथी पालक पुढे असा बोल ना बे का पहिले बोलत द्या थोडी नाही जसं ठेवून दे हा तर पाटील साहेब, तू मला खाता मी त्या ओळखता का म्हणलं तू मला खाता मी तू मायावरच्या तर तू 100 एकराला का असतं का माझ्या सर 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 नमस्कार 2 नंबरला बोट रस्त्यावर इकडे या सारख्या 100 एकराचे कास्तकार रस्त्यावर जातील अबे गावामध्ये गंदगी फैलन का राहील मग आम्ही का करावं काही करा नको सीधे सरपंचाच्या घरी जा त्याची बळवा महिमा नको घ्या संडास बांधकामाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत पैसे मिळते घरोघरी संडास बांधा गाव आदर्श बनवा महाराष्ट्राच्या तक्त्यावरती नाव चढवा गावाला पहिलं पारितोषिक भेटन गावापासून ओळख होते जिल्ह्याची जिल्ह्यापासून होते राज्याची राज्यापासून होते देशाची पाटील हा. मग ते जर ओळख झाली मग तुला माहिती ओळख बरोबर आहे पाटील साहेब हा तुम्ही आज संपूर्ण जनतेचा विचार केला हा ह्या साऱ्या लोकांचा विचार केला हा पण तुमच्या डुकराचा विचार केला का म्हणजे आपण जाऊन डुकर का खाती म्हणलो इकडे 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 कोरोनाची बिमारी आली करोडपती लोक मेडिकल मध्ये करत होते तशी डेंगू मर्यादेची साथ आली आणि संपूर्ण माणसं कधी डेंगू मर्यादे लागीत झाले तर मग काय करतील हे डुकर डुकर तर काय झालं? मी का सांगू मी सांगतो लोकांना शिमरमा नाकाले काहून का माझ्या तुले का सांगू रे 15 दिवसाचा जमाना झाला लिंबाई डेअरीवर तर बसून ना राहिली आणि त्या बाबाजीला देऊन ना राहिली पाटील साहेब मग पाटील बात बिघडली का बिघडली ते दुधाची चंदी त्या बाबाजीची आहे त्याला दूध नाही देऊन राहिली हो पाटील साहेब मला पाटील बात पुळीच बिघडली 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 पुळीच बिघडली हो 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 मग तुझ्या समोरचा भाग मागे देणार मागे भाग काय समोर अबे कशी नाही बिघडली भाऊ या तुला या गावात विचाराने बिघडली आवाज एवढा त्याचा हा विचाराने बिघडली सांगत जाणं सगळ्या भाषेत हा तर मी काय म्हणतो मायदर तुले बायको आहे का म्हणल्या पाटील तुले बायको आहे तुम्हाला काय सांगू पाटील सारे लोक बायका करतात पाटील तर मी नवरा कोण पाहिजे म्हणजे बापा अरे सांग ना इकडे ये ना कसा केला एवढ्या सदूर कोकल्या हा डोक्याचं नाही दिसत टोपी त्याच्या खाली दुपट्टा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली बंगाली हावाला पैजामा त्याच्या खाली पाय हातातले मारी कशा केला ते कळत का दाखव पाहिजेच का तू द्या शिक्षण पाहू दे लपलप करून दाखवा द्या पाहिलं घुंगरं काय साठी बे पाटील साहेब लहानपणी मोठा इजा होतो कोण या साधी सिटी मध्ये गेलो कोण या गलीगुली मध्ये गेलो माझी वाटत मला तो कोटी गेला बा मोठ्या भोंगऱ्या जागेला येत होती पाटील बंद्याची बंदी घरी जर गेला तर माझी उभी राहायचे कशी म्हणते कोण म्हणते बायको ओ तुमच्या या कपडे काढा करून घ्या काबे आगम पाणी चार जर झाला लगा तर तुम्ही कार्यक्रमात राहा तुमच्या आगाने घुट्ट्यावर वास येते
कपडे काढा आंबोपर्यंत करून द्या पाटील साहेब तुमची बायको तुम्हाला देते ना का? देवाच्या हो बरोबर आहे. यू आर सो मच टॅलेंटेड. प्लीज सायलेंट अटेंड प्लीज इन द मराठी बापरे. इनपुट डिवाइस आउटपुट डिवाइस त्याच्या समोर इंग्लिश बोल. याच्या समोर इंग्लिश बोल. बोलू का बोल. काय बरं हो बोल लवकर बोल. याच्या समोर बोल. इनपुट. India is my country. All Indians are my brothers and sisters. I love my country. I am proud of Christian. मेरा खेल है. आज वाटलं तुम्हाला खाता खाता एक काम कर घरी जा आपल्या बायकोने मा घरी घेऊन ये. पाटील साहेब तुमच्या घरी हमेशा मी येतच राहतो मला चाय पाणी भेटत होतं. माई बायकोला का बनवा का बनवू? आलू अधिक पोवा आलू अधिक पोहा. कुणीला चाय कुणीला चाय. भागीला सोप सुपारी आगीला सोप सुपारी. त्या घरी तुम्हाला मायसारखा हलकट माणूस नाही बाबा का तुम्हाला हसाते माझ्या जीवाचा फासा आहे पण काय नाही का प्रेमाने बोलून गेलं पाहिजे. तुझ्या चिकन्या रुपड्याला अरे मला चोरून पुरतोय दिला तर दापूक झुपूक दापूक झुपूक वाजत राहतोय आलो किलो दरला मारी सीधा अंदर घुसीन म्हणलो अरे कहा गई हो अब तू की गाई और फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो तू की गाई फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो तू की गाई फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो तू की गाई फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो हजरत की मम्मी फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो हजरत की मम्मी फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो फटिया से गिर गए तू कल्याणी कहा गई हो फटिया से गिर गए घरी एका बरोबर माणसाला वाट सुटायला लागलाय बाबा. समोसाचे माल एक कचोरीचे माल जलेबीची माल एक त्या बैल माल पाहुणे काय बरं काय झालं होतं? एवढं लोक सोडून जाते का मला? एवढ्या जवानासारखा जवान माणूस हा? फसपत जम टाकतो तू हसण्यात घुसण्यात करस का बा? मी कशाला हात नव्हत करू बा? मला माहिती आहे तू फाउंडेशन वर उद्या बोल मग अशी थोडे खाऊन झाले का नाही फाउंडेशन मजबूत? मी का म्हणतो आ? पाटील कोण तेव्हा काय बरं तुम्हाला एवढे माहित नाही? पाटील आहे माझी बालपणाची मैत्रीण. पाटील पाटील म्हणले का? अहो कारभारी ते तर माझ्या लालाचे भातू आहे. अरे पाटील हो. आता तू सांगितलं माझी बालपणाची मैत्रीण. त्याच्याला तुम्हाला किती वर्ष झाले अगं त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाले. तर काय पोटी पाटी व नाही ग देवाने अशी मेहरबानीच नाही केली. तू का सांगतो पे काय झालं? 36 कोटी देवाची मेहरबानी असं काय झालं मग? पाटलाने आवडे जावडे दोन पुरं झाले तुम्ही बया नाही करा तुमचं डोकं खोबरं बाय. हा माणसाने कधी मुलं बाळा होते का? कोण आले होते तेव्हा अहो आम्हा बायांना होते. तुम्हा बायांना होते मग एक काम कर ना का? तुझ्या उत्तर तुले देतो कसं? आम्ही सप्पा माणसं बाहेर देशामध्ये चालले जातो हा. तू कोणते पोरांतस का नदीतले गोट्यांतस पाहिजे पाहिजे जाऊ का अहो कारभारी तसं नाही ग. कसं आहे तेव्हा? आपल्या
दोघांना आता कसे आणि जागेवर तर मी काय म्हणतो का बारसाला कार्यक्रमात जातेस का काय भाई खाली हात कसं जायचं म्हणलं तर काय धरतेस ना ऐका 5 ग्रॅमची अंगुठी घेते आणि 1 तोळ्याची रॉकेट घेते त्या बाबाची ठेव. माझ्या बापात नाव नाही घ्यायचं सांग. काय तो टेन्शन काढू का हो जास्त हात चालले तुमच्या माझ्या अंगावर मी काय म्हणतो का तू किती रुपयास खाशील मी खाते 50 रुपीजचा 50 म्हणजे अहो 50 म्हणजे 50 अरे मी किती रुपयास खाईल जास्तीत जास्त 100 म्हणजे हे इनपुट डिवाइस आउटपुट डिवाइस बरोबर समजते लोक हे नाही समजत लोक म्हणते म्हणून मी म्हणून पाहतो अवा 100 म्हणजे होता 100 रुपये टोटल किती झाले टोटल टोटल होते 150 रुपये मध्ये 150 हा कोणत्याही माणसाला नाव घेतलं पाहिजे अशी वस्तू पकड अव काय भरी एवढ्या महागाच्या जमान्यामध्ये काय येते मग 150 मध्ये हिंटी फिरती वस्तू येते व कोणती व धरणं परसाकडे जायचा डब्बा होत पारा नको पाहून धुरा नको हात मारणार पडे घराचा भाडा अगे माय काय भरी हे पाटलाचं माळाव आहे हो तर ते पाटलाच्या वाड्यात एवढे लोक का करताय ना हे लोक आले आलूसीला खालीवर चांगले बोला त्यांना ऐकू जाईल तर पाटा मारेल तुम्हाला पागल बायको आहे कावर पाटलाच्या इथे माणसाला कार्यक्रम आहे हा वांग्याची भाजी लोकांना चालत नाही असं मग आलूचा भरीत ठेवला म्हणजे हे लोक आलू फिरत आहे आणि तुम्ही काय करताय मग मी फॉलो करतो फॉलो त्याच कामाचे आहे साहेब काय का पाटला लावलेलो बरं ठीक आहे पाटील साहेब नमस्कार. अरे आला का झोपलायस का आला का और उलटा बोलते बे त्याची पद्धत आहे बोलायची मी काय म्हणतो माझीन बाईले आणलं माझीन बाईले आणलं का कुठं आहे तर किसाचा और उलटा बोलते तू पाटील साहेब हा गोपे मी गठोर आहे का बा तुमची बायको आहे ना माझे प्रेमाचा शब्द आहे तुला असं का बा पाटील साहब ये मेरा काला तब इसकी चाबी ये मेरी 50,000 की हरिवाणी हिरोलिया तब इसका और काम मध्ये त्या घरची 50 स्कूटर ए तंबाखूले घोटतो चुना फेकतो त्या घरची खटारा लुना मारीने भुक्की तर परसीन मुंबई तुना मुंबई पुन्हा मग हलवत बच्चो तुन पुन्हा तो हलवत मग चोंग दोन गोष्टी बोलायच्या त्याने दोन शिव काय ते बोलायचे शिवापण त्याच्या समोर पाटील साहब तुम्हाला जर करायचं काम पडलं काय नाव जेवण असं बोलत जा तर रुपये लागतील 500 काय ते जेवायचे आणि त्याच्या समोर तुम्हाला जर ऑर्डर डोळा लागला हा. म्हणजे ओनाचा डोळा हा. तो रुपये लागतात 1000 काय ते थांबा आपले पाहिलेले दोन गोष्टी बोलायच्या ओके काय पाटील ते असेल 2 शब्द बोलतो आपण बोलू द्या ना क्या? का लपटप न करू काऊन कारभार एवढ्या दिवसांनी भेटत आहे ना मग तुला काय माहिती आहे काऊन पाटला एक बिमारी आहे अगे माय पाटलाची बिमारी झाली हो कोणती वा पाटलाचा थुका त्या चेहऱ्यावर उतरला हा तर तुला कचकरून झाल्याशिवाय नाही राहत म्हणजे पाटलाला कष्ट आहे हो. ठीक आहे कारभारी जसं तुम्ही म्हणता तसं मी करते पाटील साहेब बोलून टाक चला गावची माझी नाही आम्ही पोलीस पाटील मान दिला मान भेटते अशी मला माना सन्मान बोललं पाहिजे हॅलो हाय भाजी सावधान पुढे काम चालवा वाद हळू चालवा रस्त्यावर बांधले काऊन काऊन जेम माझी बायका पकडला होता का हँड शेक म्हणजे हलवणे हँड शेक म्हणजे झाला इंग्लिश मधला मान सन्मान जो माझी बायला देतो पाटील साहेब हा. ह्या हलवल्या पायी माझ्या 4 जागा उठून पडल्या हा. पुन्हा हलवायला पाटील देऊ तुम्ही देऊ शकता तुम्ही तिकडून पाठवा मी इकडून पाठवतो ठीक आहे. भरपूर झालेला आहे. ज्या धंद्याच्या भरोश्यावर आपलं पोट पाणी आहे ज्या धंद्याच्या भरोश्यावर आपलं परपंच चालते त्या धंद्याला कसं काही नकार द्यायचं म्हणलं उशीर तर खूप झाले आहे अशी करते राधिकेच्या घराकडे जाते आणि तिला सोबत घेऊन बाजाराला जाते चल बाई आज बाजाराला जायला मी इच्छा नाही मला पण अगोदर अशी करते गोपिकीच्या घराकडे जाते तिला घेऊन बाजाराला जाते मी अगं हाय राधिका हाय गोपिका जय श्री कृष्ण राधे राधे अगं काय ग बाजाराला
घरी सुद्धा पाहुणे आले कारण माझ्या गावी मंडई होता. अगं आज संक्रांत पण आहे ना वानवाटणी पण आहे त्याच्या निमित्त खूप काम आहेत बाई. हो ना ग. पण मी काय म्हणते काय ग? आपण बाजारामध्ये दोघं कसे जायचं? हो बाई थाळी झुडपाचा रस्ता आहे. कोणाला तरी घेऊन जायचं. आपण जवान मुली असं करू आपण काय? त्या सुरत दादाला घेऊन जाऊ आपल्या सोबत. बरोबर चल. मी आहे हा सन्मान्य बंडूजी बोरकर साहेब हालेमुकाम केरडी यांच्याकडे 100 रुपये भेट आलेला आहे. सर्वांनी या गावचे अनमानशान सरपंच साहेब पिंटूजी खंडार या गावचे प्रथम नागरिक यांच्याकडे सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे. मी माझा मनात अत्यंत ऋणी आहे. खूप धन्यवाद धन्यवाद. शहरात त्यांना त्रिवार मुजरा आहे. शाहीर युवराज अडकणे हल्ली मुक्काम रामटेकवाले साथी नक्कलकर सुमराजी वारकर आमचे बंधू यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आलेला आहे. मी आणि माझा मनात अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राधिका गोपिका हा दादा. बाजारात जायचंय हो. चला मला सुद्धा एक काम आहे. हो. बोलत चालतो मी तुम्हाला बरं. विद्यार्थ्याचा मार्ग सांगतो जर लक्षात होऊ द्या. अरे विज्ञान युगाची नार निघाली घेतला कोणाचा? सावित्रीबाई फुलेचा पहिला आदर्श घेतला आणि दुसरा आदर्श घेऊन कोणाचा निघले? कोणाचा? ते माता रमाईचा. आणि म्हणून मी काही म्हणतो
की नारी हे रत्नाची खाण आहे. खरं. तुझी निर्मिती एका नारीपासून आहे. हो. तुझी सुद्धा उत्पत्ती एका नारीपासून आहे. होय. आणि मला गुरुडे ब्रह्माजी वगैरे काय म्हणतात. सांगा. गुरु ब्रह्मा म्हणे शाहिरा. गुरु ब्रह्मा म्हणे शाहिरा. नारी कातर रत्नाची हो. अरे डोळीचा पदर. अरे डोळीचा पदर आला खांद्यावरी. अरे डोळीचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी सही नवी. भरल्या बाजारी सही नवी. पंढरीच्या पेठे माझी हेला पाल. पंढरीच्या पेठे माझी हेला पाल. पंढरीच्या पेठे माझी हेला पाल. पंढरतावर गेलं घरा तुम्ही. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी सही नवी. भरल्या बाजारी. सन्मान्य आमचे आदर्श कैलास भाऊ खंडार हल्लीमुक्काम केरडीवाले यांच्याकडून विचार झाल्यावरती 500 रुपयाची भेट आलेली आहे. मी आणि माझा मन अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपचंदजी सोनेकर हल्लीमुक्काम केरडीवाले यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा दान आलेला आहे. मी आणि माझा मन अत्यंत ऋणी आहे. माझा मन समाप्त झाला. प्रतिस्पर्धी आमचे बंधू भगवान भाऊ वानखडे हे कार्यक्रमाला समोर सुरुवात करतील. हा तसेच बंडूजी मांगरकर केरडी आणि तसेच जनार्दनजी ढगे यांच्याकडनं